सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील जाधववाडी गावचे शेतकरी व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी लालासाहेब कोळपे यांनी आपल्या शेतामध्ये हरित क्रांती केली आहे। प्रत्येक फळाची लागवड करून संपूर्ण दिवस शेतासाठी देणारे लालासाहेब कोळपे यांची शेती पाहाल तर आपण देखील थक्क व्हाल। महाराष्ट्रातून विविध गावातून शेती पाहण्यासाठी पर्यटक व शेतकरी लालासाहेब कोळपे यांच्या या शेतीला म्हणजेच जय मल्हार फार्म हाऊसला भेट देतात। तर चला पाहूयात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे शेत। नमस्कार। आज आपण अशा एका विषयाला हात घातलाय, तो विषय म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेती। आणि या शेतीबद्दल असा एक अवलिया जो की पोलीस अधिकारी होऊन रिटायर झाला आणि पूर्णपणे शेतात आपलं रमतो, दिवसभर शेतात काम करतो आणि खरंच हे मोटिवेशन विविध पोलीस अधिकाऱ्यांनी घेण्यासारखं आहे। आपल्या बरोबर जाधववाडी गावचे लालासाहेब कोळपे आहेत। काय मदत करतात, कशा पद्धतीने त्यांनी शेतीत वाहून घेतलं। 2011 साली लालासाहेब कोळपे हे सेवानिवृत्त झाले, एक पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आणि आज ते शेतात विविध प्रयोग करताना दिसून येत आहेत। कितीतरी फळ लागवड त्यांनी केली आहे आणि कितीतरी झाडं लावल्यात। ह्या डोंगराच्या कुशीत त्यांनी अगदी नंदनवंदन केलंय, हिरवगार। आता उन्हाळा सुरू होतोय तरी सुद्धा त्यांच्या शेतात पूर्णपणे हिरवगार दिसून येतोय। पावसाळा जसा असतो तशा पद्धतीने त्यांचं हे शेत फुललेलं दिसून येत आहे। आपल्याबरोबर लालासाहेब कोळपे आहेत, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत। त्यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करू आणि नमस्कार। काय सांगाल तुम्ही, हे मोटिवेशन, हे खरंच तुम्हाला संकल्पना कशी सुचली? ह्या डोंगर माळात ह्या सर्व हा ड्राय भाग पडतो उत्तर कोरेगाव तालुका, म्हणजे पाण्याचं भीषण वास्तव आहे, इथं दुष्काळ कायम असतो। काय सांगाल थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। मी एक पोलीस अधिकारी आहे, पण त्यापूर्वी मी एक 1976 साली पोलीस खात्यामध्ये भरती झालो, कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो। त्याच्यानंतर डिपार्टमेंटली मला प्रमोशन मिळाली, त्याच्यानंतर मी परीक्षा दिल्या आणि त्याच्यानंतर मी PSI झालो आणि संपूर्ण सेवा मुंबईमध्ये 36 वर्ष सेवा केली आणि पोलीस निरीक्षक म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर या पदावरून 31 मे 2011 रोजी रिटायर झालो। आता मला जवळजवळ 14 वर्ष रिटायर होऊन झालेत। त्याच्यानंतर मी माझा मुलगा संदीप कोळपे हा TCS मध्ये आहे, इंजिनियर आहे, त्याच्याकडे घोडबंदर रोड इथं राहायला गेलो। त्या ठिकाणी घंटाळी मित्रमंडळाचं योगाचे क्लासेस चालायचे, त्या ठिकाणी मी योगाचा कोर्स केला, कोर्सेस चालायचे, डिप्लोमा कोर्स केला आणि योगा टीचर झालो 15ला। आणि मग योगाचे तिथं विनामूल्य योगाचे शिक्षण मी लोकांना, सिनियर सिटीजनला किंवा सोसायटीच्या लोकांना देऊ लागलो। त्याच्यानंतर मला पुढं माझा एक मुलगा अमेरिकेमध्ये, 3 मुलं आहेत मला, 2 TCS मध्ये आहेत, इंजिनियर आहेत, आणि एक अमेरिकेमध्ये 2009 पासून तिकडे त्याने MS करून आता तो सायंटिस्ट आहे तिथे एका कॉलेजमध्ये लॅब इन्चार्ज आहे। आणि मग मला दुसरं कुठलंही टेन्शन नसल्यामुळं, मुलं बाळ सगळी व्यवस्थित आहेत म्हणून मी योगाच्या क्लासला गेलो आणि एक जनसेवा करायची म्हणून मी एक जनसेवा करतो। तसा मी पोलीस खात्यातला रेसलर बी होतो, पहिल्यापासूनच मला व्यायामाचा छंद आहे। आणि मग रिटायर झाल्यानंतर काय करायचं, तर मग मी कुठली सर्व्हिस न पकडता, सर्व्हिस येतच रिटायर झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला, कारण मी क्राईम ब्रँच केलेला आहे, EOW केलेला आहे, त्याच्यामुळे मला भरपूर ऑफर्स होत्या बजाज कडून, यांच्याकडून, पण मी ते न स्वीकारता याच्या पुढे आता मी समाजसेवा करणार असं धरून मी योगाचा टीचर बनलो अगोदर, स्वतः योगाचा कोर्स करून। आणि त्याच्यानंतर मी योगाचे क्लासेस घोडबंदर रोडला चालवायचो। त्याच्यानंतर मी एक माझ्या मुलाकडे गेलो होतो 2-3 महिने, 4 महिने अमेरिकेला, त्यांनी मला तिकडे बोलवलं होतं। मी आणि माझी मिसेस गेलो, पण मला तिथं काय माझं मन रमलं नाही, म्हणून मी मला लिखाणाला सुरुवात केली आणि मी योगावर एक पुस्तक लिहिलं की योगाची पुस्तकं भरपूर लोक किती साली लिहिलं? 1915 पासून मी गेलो तिकडे, 17ला पुस्तक लिहिलं
18ला ते माझं प्रसिद्ध झालं पुस्तक, ते प्रकाशित झालेलं आहे. आणि थोडंसं लिहिलं की काय मला लोक काय ग्रंथ वाचत नाहीत आता, किंवा कोण गीता महाभारत असं कोणाला वाचायला हल्ली लोकांना टाइम बी नाही, तसं काही इंटरेस्ट बी नाही. पण एक मला वाटलं की माझ्या लोकांसाठी, माझ्या मित्रमंडळीसाठी, की माझ्या कुटुंबासाठी, की माझ्या नातेवाईकासाठी, की साहेबांनी लिहिले मंत्र वाचतील असं आपण केलं पाहिजे. म्हणून एक छोटीशी पुस्तिका मी योगावर लिहिली आणि जवळजवळ त्याच्या 1000 प्रती काढून स्वखर्चानं मी ती शाळेतनी, किंवा मी तिथे माझे सेमिनार होतात माझे हायस्कूलला, शाळेतला, किंवा कुठंतरी मोठ्या कंपन्यामध्ये, त्या ठिकाणी मी ती स्वखर्चानं वाटली. 1 लाख रुपयाची मी पुस्तकं स्वखर्चानं वाटलेली आहेत. 1 लाखाची? हा, जवळजवळ. म्हणजे आणि आता मी दुसरं पुस्तक सुद्धा लिहितोय. आणि मी हे सगळं रिटायर झाल्यानंतर शिकलो, लॅपटॉप चालवायला, टाईप करायला. मी माझं पुस्तक स्वतः टाईप करतो. आणि आताचं हे पुस्तक माझं त्याच्या डबल आहे, कारण त्याच्यात मला बरीच त्रुटी वाटल्या. अजून लोकांना ह्याच्याबद्दल समजून सांगितलं पाहिजे म्हणून एक मी आता नवीन पुस्तक लिहितोय. जवळजवळ ते कम्प्लीट होत आलंय. आता ते जवळच लवकरच आपण प्रकाशित करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की आमच्या गावाला एक 10 एकर शेती आहे. तसे आम्ही धनगर समाजाचे आहे, मेंढपाळ समाजाचे आहे. लहानपणापासूनच म्हणजे एक बकरी चरायसाठी आमच्या आजोबांनी एक जमीन घेतली होती. चांबारकी नावाचं शेत आहे, त्या ठिकाणी 5 एकर जमीन. आणि एक आमच्या गावाशेजारी एक 5 एकर जमीन आहे, बोडी चव्हार म्हणून. पण त्याच्यात आमचा काय सहभाग नाही, आमच्या आजोबांनी घेतलेला आहे. त्यांना माझा सलाम आहे की त्यांनी त्यावेळेला ती जमीन घेतलेली आहे. आणि तेव्हापासून ती अशी जमीन तिकडची थोडीशी बात चालू होती. रिटायर झाल्यानंतर खरेदी केलं? नाही, आजोबांनी खरेदी केलेली जमीन बकरी चारायसाठी. बकरी चारायसाठी आजोबा, आमच्याकडे बकरी होती, बकरी चारायसाठी ती खरेदी केलेली जमीन आहे. आणि त्यावेळेस त्याच्यानंतर आमचे मोठे भाव आहेत, ते मोठे भाव आणि वहिनी ते करायचे थोडेफार जमीन इकडे तिकडे. पण मी ज्यावेळेस ते आजारी पडले कोविडमध्ये, त्यावेळेस मला इकडे यावं लागलं, की दुसरं कोण नाही, त्यांना मुलबाळ नाही. त्याच्यामुळे मला इकडे यावं लागलं त्यांच्या देखभालसाठी. जवळजवळ ती सह्याद्रीला 2-3 महिने ऍडमिट होते. म्हणजे ते अगदी मृत्यूच्या दारातून त्यांना परत आम्ही आणलं. आणि नंतर ते घरातच माझ्यासमोर जेवत असताना उठताना ते पडले, परत फ्रॅक्चर झालं. परत मग ते पाक कराडपर्यंत आम्ही त्यांना ते दवाखान्यात नेऊन आता ते थोडेफार वाकरवर चालतात. तरी मग मला इकडे राहावं लागलं, मला आणि माझ्या मंडळीला. माझी मुलं तर आता सगळे ज्याच्या त्याच्या कामाने बरोबर आहेत, व्यस्त आहेत त्याच्यात. आता माझा मोठा मुलगा टीसीएस मध्ये 25 वर्ष झाली, त्याला टीसीएस मध्ये मोठ्या पदावर आहे. दुसरा बी मुलगा टीसीएस मध्ये. दोघांची आपापली घरं आहेत, सगळे व्यवस्थित आपापल्या मार्गाने आहेत. मग मी इथं भावांसाठी मला इथं राहावं लागलं. राहिल्यानंतर माझ्यात एक स्वभाव आहे माझा, की स्वतः काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आता ते खायलाच मिळत नाही म्हणून नाही, पण स्वतः केलं पाहिजे काहीतरी, म्हणून मी माझा एक स्वभाव आहे. तर मला मी हे शेत बघितली तर आपल्याला इथं काय करता येईल का, डेव्हलप करता येईल थोडंफार. माझ्याकडे माझ्या रिटायरमेंटचे पैसे किंवा आणि असं बी पैशाची काही चिंता नव्हती, की मला कुठंतरी मुलं बाळ तरी सपोर्टिंग आहेत, ते मला करू शकतात असं मला वाटलं. आणि मी काय केलं की इकडे एक प्रोजेक्ट करूया बोललो. मी माझ्या संदीपला बोलवून त्याला सांगितलं मी असाच एक प्रोजेक्ट करतो. त्यांनी सुद्धा मला दुजोरा दिला. आणि हे मला मग असं कळलं की हे आता अशी शेती आहे, मग कसं केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर सगळ्यांना विचारायला गेला तर तुम्ही डिस्टर्ब होणार. म्हणजे मला काय कोणाला हे नाही करायचं. म्हणजे आता आपण कसं करावं, तर मी म्हणलं खाली विहीर वर शेततळ, विहिरीचं पाणी शेतावर गेलं तर ऑटोमॅटिक आपल्याला खालपर्यंत पाणी येईल. किंवा आता समजा इथं पाणी जर तुम्ही गेलं तर विहिरीतच जाणार आहे. बरोबर आहे. हा एक माझ्या डोक्यात प्लॅन. माझ्या काय आपण काय शेतकरी नाही किंवा आपल्याला काय यातलं काय माहित नव्हतं. पण म्हणलं आता इकडे तर सगळे काय शेती, ज्वारी, बाजरी किंवा अशाच काय पिकं करतात. म्हणलं आपण झाडं लावूया. आली तर आले. मग त्यावेळेस बरेचसे लोक इकडे कुठं काय येणार आहे, कुठं पाणी पुरणार आहे, माळरा नाही, अशा सगळ्यांचा विचार पडला. आणि साहेब काहीतरी करतात, फुकटचे पैसे जाणार, असं म्हणजे त्यांच्या आपल्या चांगल्या मनानं ते सांगणारे लोक होते. असं काही नाही की त्यांच्या मनात काय, कारण माझं तसं कोणाशीच कधी वाकडं नसतं. म्हणजे पुऱ्या पंचक्रोशीमध्ये मला लोक चांगलं म्हणून मानतात, असं काही नाही. मग मी म्हणलं नाही, एकदा प्रयोग तर करूया. मग आमचे एक मित्र आहेत बापू बाकर म्हणून, मग त्यांच्या नर्सरीत जाऊन त्यांना भेट देऊन मग त्यांनी आम्हाला मग थोडं मार्गदर्शन केलं, कुठं कसं लावायचं, काय लावायचं, कुठली झाडं लावायची. उन्हाळ्यात बी तुम्ही आहे ना हे सगळं हिरवगार ठेवलं, हे काय किमी आहे, म्हणजे कसं पद्धतीने तुम्ही हे सगळं मॅनेज करता. ह्याच्यामध्ये मी एक कितीतरी अशी झाडं, वेगवेगळी झाडं येतात. आता हे पांढरी जांभळ आहे, ही कधी महाराष्ट्रात दिसत बी नाही. आपण काळी जांभळं खाल्ल्यात, पण पांढरी जांभळ हा काय प्रकार आहे? हा पांढरी जांभळ हा प्रकार आहे. सफेद जांभूळ हे मी एका ह्याच्या व्हिडिओ पाहिला ह्याच्यावर, की बाबा सफेद जांभूळ आहे ते डायबिटीस साठी, याच्यासाठी आहे. आणि त्याला उत्पन्न चांगलं आहे, कमी खर्चाचं पीक आहे.
किंवा ते कुठल्याही शेतात हे म्हणजे विकलं जातं? हे भरपूर 350 रुपये 400 रुपये किलो जातं हे कुठं जातं? हे मार्केट पुण्याला आणि वाशीला. आपल्याला पुण्याला, आम्हाला वाशीला. आपल्याला जवळ मार्केट पुणा वाशी. पुन्हा वाशी. हा किंवा तुम्ही असं कोणी व्यापारी येऊन बी तुमची बाग बी घेऊ शकतात. असं हा अजून तरी मला माहित नाही आता आता हे सगळं- तुमच्या शेतात आहे ना, हे तुमचं किती एकर क्षेत्र आहे? काय हे 5 एकर 5 क्षेत्र आहे. एकर आहे. ह्या 5 एकरात काय तुम्ही फळझाडं कशी कशी केल्यात आणि कुठली कुठली फळं इथं घेतल्यात, म्हणजे फळं येतात ह्या झाडांना सगळ्या? पहिलं तर मी एक पर्यटन असावं म्हणून मी एक शेताचा तळ्याचा आकार मोठा ठेवलाय हा, की शेततळं गाडी वरती फिरेल केलं. असं माझं शेततळ आहे. ते तुम्ही बघालच नंतर. हो हो. त्याच्यानंतर सगळं त्याच्या बाजूने मी नारळ लावलेत नारळ की लावलेत. त्याच्यानंतर त्याला शोभा यावी म्हणून. हा, नारळ. हा, मला ते उशिरा येणार पीक आहे बरोबर. हा, की लगेच पैसे मिळावे असं कळत नाही. हम्म. त्या शेताकडे जाणारा जो रस्ता आहे त्याला सुद्धा मी असे दोन्ही बाजून नारळ लावले नारळ लावले. की भविष्यात आपण असू नसू पण भविष्यात ते नारळ तुम्हाला सावली देणार, गाडी त्याच्यातून त्या शेतातून जाणार. बरोबर. असं तुम्हाला आता त्या व्हिडिओ मध्ये बघता येईलच. हो, ते सुद्धा नारळ लावलं. ते अजून 2-3 वर्षांनी मोठं झालं तर तुम्हाला ते रस्ता दिसेल बरोबर. बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर मी आंबा, केसर आंबा लावलाय. केसर आंबा. हा त्याचे केसर किती झाड आहेत? केजी 110 झाड आहेत टोटल. 110 झाड. हा आता जवळजवळ 80 आंब्याला मोहर आलाय, हम्म. बाकीच्यांना नाही आला. हम्म. म्हणजे तसे तोतापुरी, पायरी बिरी तसे बी 2-2, 3-3, 4-4 आंबे आहेत आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा. मी सगळ्या प्रकारचे आंबे लावले. त्याच्यानंतर कुठलं फळाचं? त्याच्यानंतर मी घेतलं तुम्ही? शेवगा एक ओडिशी 3 हा. शेवगा नावाचा एक जात आहे. हा. असं काय मला ती एक्सपर्ट नाही पण कोणाच्या सांगण्यावरून मी ते मागवलं. मागं. हा. पोस्टर बी मागवलं तुम्ही 300 हा, हा, म्हणजे हा, पावसात हा. त्यातले 300 शेवगे लावले. त्यातल्या 26 पोस्टानं मागवलं म्हणजे? म्हणजे नगरवरून मागवलं. नगरवरून, हा, रेल्वेनं आलं? हा. आम्हाला नाही पोस्टानं येतं ते पोस्टानं? पावसाळा बी असतं ते काय बी. हा, बी हा, येतं बी का? असतं. हा, बी बरोबर. मागवलं हा, आणि ते बी मी लावलं हा. तर ते 300 बिया लावल्या होत्या. म्हणजे आपल्या शेवग्यापेक्षा वेगळ्या शेवगा? वेगळा शेवगा आहे, वेगळा शेवगा. हाच का तो शेवगा? हा तो शेवगा बघा. हा, हा. हा शेवगा खायला फार चांगला आहे. हा. हे सांबर बिंबर हे साऊथ इंडियन लोक तिकडे ते जास्त वापरला जातो पण आपण सुद्धा तो खाऊ शकतो. ओडिसी आणि- शेवगा. ओडिसी शेवगा आणि फार सुंदर आहे. हा. त्याचा जर तुम्ही म्हणाल ना तर तुम्ही बोंबील असतं, बोंबील फ्राय त्या प्रकारे तुकडे करायचे आणि फ्राय भाजी खायची. खूप सुंदर लागते. माझी आवडीची भाजी आहे. हा, ओके, बरोबर. हा. हा. तर अशी 26 झाडे आहेत आणि त्याला एवढ्या शेंगा येतात हा. की 1-2 महिने आमचा बाजार त्याच्यावर चालतो, बाजार माझा आणि चालतो. माझ्या लेबरचा. हा. त्याच्यानंतर कुठलं पीक घेतलंय? संत्री वगैरे घेतलेली? त्याच्यामध्ये खाल्ली संत्री आहे, हा. म्हणजे अशा फार नाहीत. संत्री आहे, मोसंबी आहे, इडलिंबू आहे, म्हणजे मोठा हा. इडलिंबू आहे. हा. परत त्याच्यानंतर तुमचं सीताफळ आहे. हा. सीताफळ त्याची नंतर- किती झाडं घेतल्या? संत्रीची, मोसंबीची ते किंवा थोडी 4-4, 5-5 झाड आपल्या 5-5 घरगुती खाण्यापुरते हा, केलेले. हा, अंजीर आहे. अंजीर आहे. हा आणि डाळिंब आहे. हम्म, हम्म, परत तुम्हाला सांगतो सीताफळ मी गोल्डन सीताफळ लावली, ती 252 झाड आहेत. तो काय गोल्डन सीताफळ काय प्रकार? गोल्डन सीताफळ म्हणजे सीताफळीचे प्रकार आहेत. गोल्डन बघा आता सीताफळ, तुम्ही मला विचारलं तर मला नाही कळणार पण हे कसं आहे की त्यांनी सांगितलं मी तुम्हाला हा. सांगतो. बरोबर आहे. हा. आता तिसरा प्रकार कुठला आहे ते मला माहित नाही. माहित नाही. हा पण ते गोल्डन लावा म्हणल्यानंतर मी लावलं. बरोबर आहे. हे आमच्या बापूचं काम आहे हम्म, हम्म. आणि ते फार माझ्याशी लावी मानसपुत्र असल्यासारखं आहे. म्हणजे बापू भाकर ते तुम्हाला बापू जे भाकर शेतीचे सल्ला बघा, आमचे नर्सरी चालवतात तांबेच्या पुढं. तांब्याच्या त्यांची पुढं. नर्सरी आहे मोठी. हम्म. त्यांचे माळेगाव याला मध्ये त्यांचे लेक्चर होतात बरं. आणि ह्यातले ज्ञानी माणूस आहे तो. हा, हा, आणि माझं त्यांची ओळख आपल्या हे आमचे गणेश चव्हाण आहेत. हा. आमचे फौजी वाटारचे वाटारचे. आमचे मल्हारी चव्हाणांचा मुलगा. हा. मल्हारी चव्हाण आमचे मित्र होते, त्यांचा मुलगा हा. आता सरपंच आहे तिथे. आता सरपंच आहे तिथे. हा. तर त्यांच्यामुळं माझी बाकरची ओळख, ते त्यांचे रिलेटिव्ह आहेत. हा, हा, हा आणि त्याच्यामुळे हे आम्हाला असं गरज केलं आणि इथं कसलावी कोणीही आम्हाला आम्ही चौघे बी म्हातारी माणसं आहे तरी सुद्धा गणेश कुठल्याही कामाला आमच्याकडे धावून येतो. बरं आता हा. हे सांगितलं तुम्ही ह्या पगार अजून कुठली कुठली पिकं घेतलीत की ते लोकांना माहित नसतात किंवा काय अशा आता पद्धतीचं? कसं आहे की हे तुम्ही झाडं लावल्यात हे 12 बाय 15 वर अंतर आहे. हम्म. ह्याच्यातून तुमचा ट्रॅक्टर फिरू शकतो छोटा, हा, ट्रॅक्टर. त्यामुळे तुम्ही आंतरपीक सुद्धा घेऊ शकता ह्याच्यातून. हा, हा. हे मी आता ज्वारी आंतरपीक घेतलं. हो घेतलेलं तुम्ही हा, ज्वारी तुम्ही बघितलं घेतली. ज्वारी आहे. ज्वारी घेतली तर हे तुम्ही. ज्वारी आम्ही आंतरपीक घेतलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्या अगोदर घेवडा घेतलाय. हा. घेवडा तुम्हाला सांगतो 7.5 क्विंटल घेवडा झाला मला इथे. 7.5 किलो. 7.5 क्विंटल म्हणजे तुमचं हे शेत पडून राहत नाही. नाही म्हणजे त्या तर दुसऱ्या ते म्हणजे सिजनेबल पिकं तुम्ही घेऊ शकता. सिजनेबल घेऊ पण एकदा तुमची फळे यायला सुरुवात झाली तर उंच वाढणारी पिकं थोडी घ्यायची नाही. आता इथे अच्छा. सीताफळ बी दिसते हो. त्या बाजूला सीताफळ हा, बी. हा, ते पिरू आहेत ते. हा तिकडे पिरू आहे का? पिरू आहेत ते तुम्हाला सीताफळ दाखवतो. आहे. हा. आता तुम्हाला सांगतो हे असा मोहर कधी कुठल्याही झाडाला लागला नाही. हा. हे जे आहे हा. हे आता 100 झाड आहेत माझ्याकडे हे हा. सफेद जांभळाची. सफेद हा, जांभळ खूप- असा मोहर लागला याला. खूप त्याला मोहर लागला बघा, सगळ्या झाडांना मोहर लागलाय. हम्म. आता 1 महिन्याभरात त्याला फळ लागेल हा. आणि मग तुम्ही त्याला विक्रीला काढू शकता. बर बर. हा, हा.
आता तुम्हाला खाली जायचं. हा हा ही तर तुम्ही हे केले, पेरू पेरू लावला. लावलाय. हे पेरूचे 2 सीझन आम्ही घेतलेत. हा हे कुठलं पेरू म्हणायचं हा? हे पेरू एक तैवान पिंक आहे आणि सरदार आहे. सरदार आहे. 2 हा, प्रकारचे मोठा पेरू आहेत. हे बघायला त्याला बघा कसं लागलं. हे त्याला असं हे मोहर लागला बघा. पांढरी जांभळ. हा पांढरी सफेद जांभळ. हा. हे बघा जांभळं लागले त्याला. हा. आता हे काल परवा थोडीशी तोडली याला, या जांभळीला बघा जांभळं लागले. जांभळ हे पहा. हा ही पांढरी जांभळ हा दिसते. हा आता तुम्हाला एक हे थोडे अजून थोडे अजून मोठे आहेत. कच्चा आहे पण तुम्हाला मी टेस्ट करा देतो. हा. तुम्हाला एकदम गोड लागतात जांभळं बघा. खूप गोड लागतात. तुम्ही टेस्ट करा. ओके ही जांभळ हा, एकदम गोड लागणार जांभळ. एकदम टेस्ट करा. ही अरे वा. हा, हे ह्याच्यासाठी खूप चांगलं आहे. कशासाठी? डायबिटीस साठी. हा. हा या हे असे बघा बघा. हे एवढा फळ आता नाही खायला. तो खायसाठी जर पडत. या आता तुम्हाला खाली दाखवतो. हा तो बाहेर गेला होता. सरदार पेरू आहे हा. आणि ह्याकडे हा तैवान आहे. हा सरदार पेरू आणि हा तैवान हा पेरू पिंक तैवान. हा लाल असतो. का? लाल असतो. हा पिंक तैवान. त्याच्यानंतर मग इथं हे क्षेत्र मी हे पूर्ण तुम्ही ह्या सगळ्या फळ जी झाडं लावल्यात, फळबाग लावली तुम्ही सगळे, ह्याला सगळं तार कंपाऊंड केलं आणि गेट केले असं. काउंटर केलं, गेट केलं, कारण फ्रूट आहे ना. हा हा कॅमेरे बसवलेत. परत हे हा राहिलेलं क्षेत्र हे जे आहे ना हा ते आता मी गायी घेतल्यात. हा गायी माझ्याकडे 3 होत्या. आता एक मेली. हा. पण त्या तीन गायीसाठी मग इथं मी मका करतो. आता सध्या गहू आहे. गहू केलाय. हा गहू केलाय. हा गहू आहे. आणि हा तुम्हाला मी रोड ठेवला तुम्हाला सांगत होतो तो. हा त्या सगळं बाजूला त्याला दोन्ही बाजूला नारळ असे लावले. नारळ लावल्यात. असे दोन्ही बाजूला नारळ हा, लावले. आणि गाडी जे आपल्या तळ्यापर्यंत गाडी जाते. तळ्यापर्यंत गाडी जाते. हा आणि ह्या ठिकाणी मग हे बाकीचं तुम्ही परचुडन कांदा बिंदा असं हा, हा, हा. हे टाकलं गुरांचं खायचं वगैरे आम्ही हे करतो. सकाळी साधारण 10 वाजता इथं येतो. हम्म, त्यावेळेस मी एकटाच येतो. हम्म. आल्यानंतर मी पहिलं सगळे गायींचं वगैरे बघतो कसे आहेत ते. प्रत्येक झाडाला व्हिजिट करतो मी. प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक झाडाला व्हिजिट करतो. आणि मग जाऊन मी तळ्यावर माझी एक खुर्ची ठेवली, तिथं खुर्चीवर बसतो. तळ्यात मासे आहेत. हम्म. त्या माशाला खायला टाकतो. हम्म. ते मासे कसे खातात त्याचा मी एन्जॉय करतो. हा, हा, मासे मी हा. म्हणजे एकदम असे उड्या मारून खातात वगैरे त्याला मी एन्जॉय करतो. त्याच्यानंतर मी तिथून साधारण 12:30 येतो खाली. इथे माझी खुर्ची आहे चिंचेच्या झाडाखाली. हा. मग इथं मी एक तासभर बसतो. हम्म. आणि मग तिथून फोन करायचा, कोणाला विचारायचं, कोणाचं कसं कसं करायचं, ह्या सगळ्यांची माहिती घेतो मी. आपल्या बापूला फोन करून किंवा काय कमी जास्त आहे, लेबर किती पाहिजे, कुणाला किती पाहिजे, आज काय करायचंय ह्याची अरेंजमेंट करतो. आणि मग घरी 1:30 वाजता जेवायला जातो. 1:30 वाजता जेवायला गेल्यानंतर मग जेवण करून थोडा आराम करतो. संध्याकाळी 4 वाजता मंडळ मिसेसला घेऊन परत इथे येतो. हम्म, हम्म, हम्म. परत इथे येतो. मग आम्ही मग 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत इकडं तळ्यावर माशाला खाया टाकणे किंवा तिकडे सनसेट बघणे. इथून सनसेट खूप चांगला दिसतो. हा सनसेट. सनसेट आम्ही इकडे बघणार, मग एन्जॉय करणार. मग मुलांना फोन करणार, व्हिडिओ फोन करणार नातवांना, त्यांना दाखवणार. अमेरिकेत फोन करणार, अमेरिकेत नातवाला दाखवणार. हा. म्हणजे असा मी एक स्वतः दोघं म्हणून एन्जॉय करत असतो इथे ती. आता ही सगळी पेन्शनर लाईफ तुम्ही चांगली पेन्शनर लाईफ एकदम मी जगताय. गेल्या मला 14 वर्ष रिटायर झालेत. पण मला ही 4 वर्ष त्या 10 वर्षापेक्षा मला चांगली वाटायला लागलेत. चांगली. आणि माझी हेल्थ चांगली जाते. मी योगा सकाळी 2 तास योगा करतो, 1 तास वॉकिंग करतो. हे सगळं त्याच्यामुळं माझं आता 72 संपेल, 73 लागेल. त्याच्यामुळं गणेश इकडे. हा. मला वय असं झालं असं वाटत नाही. मी नातवाबरोबर सगळ्या गेम खेळतो. मुंबईला गेलो तरी, इथं असलं तरी. त्याच्यामुळं मला स्वतःला काय दुसरं डोक्यात येत नाही. एक शेती, एक कुठे फक्त मुलाबाळांची काळजी नाही, पण फोन करणं, विचारणं, त्यांना आपलं मार्गदर्शन करणं. अजून माझी मुलं मला विचारायशिवाय कुठलीही गोष्ट करत नाहीत. ते जरी स्वतः इंडिपेंडेंट जरी असले तरी त्यांना माहिती आहे की पप्पांना सांगितलं पाहिजे, पप्पांना विचारलं पाहिजे. त्यांना काय वाटलं कमी जास्त तर ते विचारतात. आणि कसलंही आमच्या घराण्यात कोणालाही कसलंही व्यसन नाही. विशेष म्हणजे मला स्वतःलाच नाही. त्यामुळे तो एक चांगला प्लस पॉईंट आहे. असं असणं काय मला चुकीचं म्हणायचं नाही, पण आम्हाला नाही कुणाला, हा. माझ्या मुलांना नाही वगैरे. आपल्या बरोबर ते एक पोलीस अधिकारी कशा पद्धतीनं पेन्शनर लाईफ जगत असतो, काय करत असतो, आपल्या कुटुंबाला किती वेळ देत असतो, कशा पद्धतीनं. तर एक ह्याचं खरं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे लालासाहेब कोळपे यांनी आपल्याला सांगितलं. आपण एक 15 ते 20 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये
सर्व त्यांचं शेत पाहिलं, कशा पद्धतीने ते शेताची देखभाल करतात आणि 2011 साली हे रिटायर झाले. त्यानंतर खरं ते म्हणतात की मी हे आयुष्य जगलं आणि या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी वेळही देतात आणि याच माध्यमातून गेली अनेक वर्ष हे शेतीसाठी घालवतात आणि खरंच याचं मूर्तिमंत उदाहरण हे शेत पाहिल्यानंतर दिसून येतं. एवढ्या उन्हाळ्यात देखील हे शेत पावसाळ्यासारखं दिसून येतं, हिरवगार शेत हे दिसून येतंय. इथं खाली विहीर आहे, वरती शेततळ आहे आणि दोन्हीही हे तुडुंब भरल्यात आणि ह्याचं करत डोंगराच्या या माळ रानावरती त्यांनी शेती कशी फुलवली. खरंच एक पेन्शनर पोलीस अधिकारी एवढं करू शकतो हे खरंच आत्ताच्या शेतकरी युवकालाही लाजवणारी गोष्ट आहे. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, जाधववाडी, सातारा.